श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 2025 मध्ये मकर राशीच्या करोडो लोकांची स्वप्न होणार आहेत पूर्ण. म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्ती ज्या कष्टात होत्या ते कष्ट 2025 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींचे होणार आहेत दूर. आपण या व्हिडिओमध्ये हे सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा ते 100% प्रयत्न करत असतात. अशाच मकर राशीचे व्यक्ती ह्या अत्यंत प्रामाणिक असतात. मकर रास ही राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तीला 2025 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. त्यांची अनेक स्वप्न, करोडो लोकांची स्वप्न ती पूर्ण होणार आहे. त्यांना जो कष्ट होत होते, त्यांना जो त्यांना समस्या होत्या, आर्थिक नुकसान त्यांचं होत होतं ते नुकसान दूर होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो की 2025 हे वर्षाची मकर राशीचे व्यक्ती अनेक अर्थाने वाट बघत होत्या आणि तेच 2025 हे वर्ष आता लवकरच चालू होणार आहे. आणि 2025 मध्ये असं काय खास आहे की ते 2024 नंतर येणारा 2025 ह्या वर्षाची मकर राशीची व्यक्ती का वाट बघत होत्या हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बघूया की मित्रांनो की मकर रास 2017 पासून मकर राशीच्या व्यक्तींना ही 7.5 चालू होती आणि 7.5 ही 7.5 वर्षांची असते. म्हणजेच काय की आता 2025 मध्ये 29 मार्च 2025 मध्ये मकर राशीचे 7.5 ही संपणार आहे. मित्रांनो बघा, 7.5 जेव्हा संपत असते त्यावेळेस शनी महाराज 7.5 जेव्हा संपत असते त्यावेळेस शनी महाराज हे जाता जाता मकर राशीच्या व्यक्तींना अनेक अशी चांगले फळं देऊन जाणार आहेत आणि मकर राशीच्या व्यक्तींची अनेक स्वप्न होती ती स्वप्न आता साकार होणार आहे. त्यातलं बघूया मित्रांनो की बघा की मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्या येत होत्या, त्या आर्थिक समस्या 2025 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींच्या दूर होणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्या काही गुंतवणुकी मकर राशी व्यक्तींनी केल्या असतील त्या गुंतवणुकीतून त्यांना जो पैसा मिळणं बंद झाला असेल तो पैसा सुद्धा 2025 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो. गुंतवणुकीत त्यांची वाढ होऊ शकते, बचतीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच काय मित्रांनो की आर्थिक बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना खूप चांगला 2025 नंतरचा काळ 2025 या वर्षाचा काळ असणार आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो की ज्या व्यक्तींना संतान सुख प्राप्त होत नव्हते किंवा ज्यांना संतान सुख पाहिजे आहे अशा व्यक्तींना मार्च 2025 नंतर मकर राशीचे व्यक्ती जे आहेत त्यांना संतान सुख प्राप्ती ही होणार आहे. आपल्या संतांचा म्हणजे आपल्या मुलाबाळांचा काही प्रश्न असेल तो प्रश्न सुद्धा मार्च 2025 नंतर सुटू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांकडनं चांगल्या आनंदाची बातमी तुम्हाला येऊ शकते. तुमच्या मुलाबाळांचा जर करिअरचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल तो सुद्धा सुटू शकतो. किंवा मार्च 2025 नंतर मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वतःच्या नोकरीचा प्रश्न असेल तो नोकरीचा प्रश्न सुद्धा येणाऱ्या 2025 मध्ये सुटू शकतो. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुम्हाला नोकरीमध्ये बढती सुद्धा 2025 मध्ये मिळू शकते. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, वरिष्ठ तुमच्यावर एखादी जबाबदारी टाकतील, ती जबाबदारी सुद्धा तुम्ही 25 मध्ये पूर्ण करणार आहात. त्याचप्रमाणे बघा की बढती मिळून तुमचा पगार वाढ सुद्धा 2025 मध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की ज्यांच्या डोक्यावर कर्ज होती, मित्रांनो सगळ्यात मोठा आणि गंभीर विषय म्हणजे कर्जाचा विषय. मकर राशीच्या व्यक्तींना जर एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींच्या डोक्यावर जर कर्ज असतील ते कर्ज सुद्धा 2025 मध्ये मिटण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, ऑटोमॅटिक काही होणार नाही, परंतु तुमच्या प्रयत्नांनी कर्ज तुमचे हळूहळू कमी होणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला एखाद्याला ₹1,00,000 कर्ज असेल तर तुम्ही थोडं करून ते फेडू शकता. त्यानंतर बघा की तुमचा आत्मविश्वास सुद्धा येणाऱ्या 2025 मध्ये वाढणार आहे. 7.5 जर तुमची संपली, 7.5 संपल्यानंतर तुमचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढणार आहे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही नक्कीच पराक्रम गाजवून तुम्ही यश मिळवणार आहात.
तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही आत्मविश्वासाने जेव्हा काम कराल त्यावेळेस तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्ही दिलेली जबाबदारीसुद्धा प्रामाणिकपणे पार पाडणार आहात. त्यामुळे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असणार आहे. त्यानंतर बघा की तुम्ही फक्त 2025 मध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारच्या जर व्यक्तीशी तुम्ही वाद घालत बसला की ते तुमच्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीबरोबर कोणाबरोबरही निष्कारण तुम्ही येणाऱ्या 2025 मध्ये वाद घालू नका. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यावसायिक लोकांना ग्राहक हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि 2025 मध्ये मकर राशी व्यक्तींचा व्यवसाय हा भरभराटीला येणार आहे. जर तुम्हाला व्यवसाय टाकण्याची स्वप्न तुमची असतील, ती स्वप्न तुमची येणाऱ्या 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींची जी अपूर्ण राहिलेली स्वप्न आहे ती स्वप्न तुमची 2025 मध्ये पूर्ण होऊ शकते. एखाद्याला नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, ती गुंतवणूक किंवा ते वाहन घ्यायचे स्वप्न जे आहे ते स्वप्न तुमचे 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो की काही गोष्टींचा संबंध बघा कुटुंबाशी पण असतो. मकर राशीच्या व्यक्तींचे काही संबंध हे कुटुंबाशी ताणलेले असतील, ते ताणलेले संबंध सुद्धा तुमच्या येणाऱ्या 2025 मध्ये चांगले होणार आहे. तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तींची तुम्हाला साथ मिळणार आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तींना साथ देणार आहात. त्याचप्रमाणे बघा की तुमचे नातेसंबंध तुमचे सुधारणार आहे. एखाद्या नातेवाईकाबरोबर तुमचे जर भांडण असतील तर ती भांडण तुमची मिटण्याची शक्यता 2025 मध्ये आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी जात नसाल, ते नातेवाईक तुमच्या घरी येत नसेल, ते सुद्धा मिटण्याची शक्यता येणाऱ्या 2025 मध्ये असेल. मकर राशीच्या व्यक्तींचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. समाजातील लोक त्याला आग्रहाने आपल्याकडे बोलवतील आणि तुम्ही सुद्धा समाजाच्या उपयोगासाठी जाणार आहात. म्हणजेच काय की मित्रांनो की प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींची प्रतिष्ठा 2025 मध्ये वाढणार आहे. लोक तुम्हाला अतिशय आदर देतील, तुम्ही लोकांना आदर देणार आहात. याचा अर्थ काय की मकर राशी व्यक्तींचं वागणं बोलणं चांगलं हे 2025 मध्ये सुधारणार आहे. मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तींच्याही 2025 मध्ये अनेक जे तुमच्या समस्या होत्या त्या समस्या तुमच्या दूर होणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत तुमची समस्या असेल ती समस्या तुमची दूर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षणात ॲडमिशन घ्यायचे असेल पण ते ॲडमिशन मिळत नव्हती किंवा त्यांचं काही प्रॉब्लेम होत होते, ते प्रॉब्लेम दूर होऊन तुम्हाला उच्च शिक्षणाची अडचण पण तुमची दूर होणार आहे. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असेल परंतु त्यांना यश मिळत नव्हते, ते यश त्यांना 2025 नंतर नक्कीच मिळणार आहे आणि तुम्ही हे यशस्वी नक्कीच होणार आहे. मित्रांनो बघा यशस्वी होणार म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट परीक्षेला गेले आणि यशस्वी होणार असे नाही. तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतील, अभ्यास करावा लागेल आणि मन लावून तुम्ही अभ्यास करा. ग्रहाचे पाठबळ तर तुम्हाला मिळणारच आहे. मित्रांनो बघा की पाठबळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, परंतु पाठबळीबरोबरच तुम्हाला तुमचं कर्म चांगलं ठेवायचं आहे, अभ्यास करायचा आहे, प्रयत्न चांगले ठेवायचे आहेत, म्हणून तुम्ही यश नक्कीच मिळवणार आहात. म्हणजेच काय मित्रांनो बघा की 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगलं जाणार आहे. 2017 पासून जी तुमची 7.5 चालू होती ती 7.5 2025 मध्ये संपणार आहे. 29 मार्च 2025 नंतर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा हा चालू होणार आहे. म्हणूनच करोडो लोकांची स्वप्न जे मकर राशीच्या करोडो व्यक्ती आता भारतामध्ये आहे किंवा जगात आहेत, त्या करोडो व्यक्तींची स्वप्न 29 मार्च 2025 मध्ये पूर्ण होणार आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची कारण नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्ही घेऊ नका. आपले कर्म चांगले ठेवा, प्रयत्न चांगले ठेवा. तुमची नक्कीच तुमचं आर्थिक समस्या कुठल्याही प्रकारची समस्या तुमची सुटणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.